नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 सराव संच 1.3 मधील दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राइब करा। तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हॉट्सअपवर शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। ह्या सराव संचातील आणि ह्या प्रकरणातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत। त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। तर आजच्या प्रश्नासाठी त्यांनी दोन त्रिकोण दिले आहेत आणि त्या त्रिकोणांच्या बाजूंची मापं दिली आहेत आणि प्रश्न विचारला आहे की आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार। तर बघा, दोन्ही त्रिकोणांच्या बाजूंची मापं त्यांनी आपल्याला दिलेली आहेत आणि विचारलं आहे की दोन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप आहेत का। तर आपण काय करूयात, दोन्ही त्रिकोणांच्या बाजूंची अगोदर गुणोत्तरं काढूयात। ती गुणोत्तरं जर एकमेकांसोबत समरूप असतील तर हे त्रिकोण एकमेकांसोबत समरूप आहेत असं आपण सिद्ध करू शकतो। म्हणून इथे लिहून घ्यायचे आहे त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN मध्ये आता काय करूयात, आपण दोन्ही त्रिकोणांच्या उंचीचं गुणोत्तर काढूयात। म्हणून पहिल्या त्रिकोणाची उंची आहे PQ छेद दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे LM बरोबर। आता ह्या दोघांची आपण किंमत भरून घेऊयात। PQ ची किंमत आहे 6 छेद LM ची किंमत आहे 3। आता छेदाला आणि अंशाला दोघांनाही 3 ने पूर्ण भाग जातोय। 3 दुणे 6 आणि 3 एके 3, त्यामुळे उत्तर आलं 2/1। आता इथे छेद 1 असल्यामुळे तुम्ही तो लिहिला किंवा नाही लिहिला तरीही चालेल। आता हे जे विधान मिळालं त्याला आपण नंबर 1 देऊयात। आता पुढे आपण काय करूयात, दोन्ही त्रिकोणाच्या पायाचं गुणोत्तर काढूयात। तर पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे QR छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे MN बरोबर। यांच्या किमती भरूयात। QR ची किंमत आहे 8 छेद MN ची किंमत आहे 4। अंशाला आणि छेदाला इथे 4 ने पूर्ण भाग जातोय। 4 दुणे 8, 4 एके 4, त्यामुळे उत्तर आलं 2/1। ह्याला नंबर 2 देऊयात। आता दोन्ही त्रिकोणाची जी एक उरलेली बाजू आहे त्यांचा आपण गुणोत्तर काढून घेऊया। तर पहिल्या त्रिकोणाची उरलेली बाजू आहे PR छेद दुसऱ्या त्रिकोणाची उरलेली बाजू आहे LN बरोबर। PR ची किंमत आहे 10 छेद LN ची किंमत आहे 5। आता अंशाला आणि छेदाला इथे 5 ने पूर्ण भाग जातोय। 5 दुणे 10, 5 एके 5, म्हणून इथे देखील उत्तर आलं 2/1। ह्याला नंबर 3 देऊयात। तर आता जर आपण निरीक्षण केलं तर तिन्ही गुणोत्तरं 2/1 आलेली आहेत, म्हणजे ही एकमेकांना समरूप आहेत। म्हणून पुढे लिहून घ्यायचं आहे, दोन्ही त्रिकोणांच्या पहिल्या बाजूचं गुणोत्तर आहे PQ छेद LM बरोबर। दुसऱ्या बाजूचं गुणोत्तर आहे QR छेद MN बरोबर। तिसऱ्या बाजूचं गुणोत्तर आहे PR छेद LN आणि पुढे कारण लिहायचं आहे 1, 2 व 3 वर। तर बघा, इथे दोन्ही त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचं गुणोत्तर जे आहे ते एकमेकांना समरूप आहे। बाजू 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 कसोटीनुसार किंवा आपण शॉर्टकटमध्ये त्याला बा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप आहेत। म्हणून लिहून घ्यायचं आहे त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN आणि पुढे कारण लिहायचं आहे बा कसोटी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन, त्यावर क्लिक करून तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहू शकता। तसेच ह्या सराव संचातील आणि ह्या प्रकरणातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।